श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, या गोष्टीचं जर तुम्हाला स्वप्न पडलं तर तुमचं नशीब बदलणार आहे। स्वामी म्हणतात, माझा हा निवांत क्षण असून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे। वर्तमानात असताना माझ्या नामात राहा। तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव। कोणाच्या आशेवर किंवा मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर अधिकार फक्त तुझाच असेल। आपल्यातील बरेच लोक स्वतः या गोष्टीचे साक्षीदार आहेत की त्यांनी त्यांच्या स्वप्नांमध्ये घडणारी वास्तविकता आधीपासूनच पाहिली होती। असा विश्वास आहे की स्वप्नात पाहिलेल्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात भरपूर पैसा येणार आहे याचे ते संकेत असतात। तर ते संकेत कोणते आहेत ते आपण आज या स्वामी संदेशामध्ये बघणार आहोत। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। देवाने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कार्य करण्याचा रोल दिलेला आहे, त्यामुळे जीवनात स्वतःला कधीही कमी समजू नका। प्रत्येक व्यक्ती कामाची असते, प्रत्येक व्यक्ती गरजेची आहे। म्हणूनच देवाने प्रत्येकाला निर्माण करून या पृथ्वी तलावर पाठवले आहे। यामधील सर्वात पहिले स्वप्न आहे। जर देवाने आपल्या स्वप्नात तुम्हाला दृष्टांत दिले असतील तर मग समजून घ्या की तुमचे हात प्रगती करीत आहेत आणि लवकरच तुमच्यासाठी यशाचे दरवाजे हे उघडतील। मनुष्याला त्याच्या भविष्यात येणारे संकेत देत असतात। स्वप्न मनुष्याला त्याच्या समस्यातून बाहेर पडण्याचे अथवा समस्येमध्ये अडकण्याचे संकेत देत असतात। या स्वप्नांचा अर्थ जर वेळेतच आपल्याला समजला तर येणाऱ्या समस्या दूर करणे सोपे असते। अनेकदा असे होते की आपण झोपेतून उठतो तेव्हा स्वप्नात आलेल्या गोष्टींबद्दल विचार करू लागतो। जर तुम्ही या स्वप्नांचा अर्थ वेळीच जाणून घेतला तर अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते। त्यानंतरचं स्वप्न म्हणजे नाचणारी मुलगी। रात्री स्वप्नात नाचणारी मुलगी दिसणे देखील खूप शुभ मानले जाते। अशी श्रद्धा आहे की एखाद्या मुलीला स्वप्नात नाचताना पाहिले तर ती रिकामी तिजोरी पैशांनी भरू शकते। त्या पुढील गोष्ट आहे श्री कुबेर। जर तुम्ही तुमच्या स्वप्नात श्री कुबेर देव यांना पाहिले असेल तर मग समजून घ्या की तुमची आर्थिक तंगी काही काळाने दूर होणार आहे। त्याचबरोबर असेही मानले जाते की उंदीर हा भगवान श्री गणेशाचं वाहन मानलं जातं। परंतु आपणास माहीत आहे की आपल्या स्वप्नांमध्ये या गणेशराईचे स्वरूप आपल्याला श्रीमंत बनवू शकते। पिवळ्या बॉलसारख्या फुलांनी भरलेल्या झाडाचा देखावा आपले नशीब उघडू शकतो। स्वप्नातील स्टेट ट्री पाहणे केवळ हातात पैशांची आवक दर्शवते असे नाही, तर ते चांगल्या आरोग्यासह आणि सन्मानाशी देखील संबंधित आहे।
आणि जर आपल्या स्वप्नात जर एखादा मृत पक्षी दिसला तर चिंताग्रस्त न राहता आनंदी राहण्याची ही गोष्ट आहे। आपला खिसा लवकरच गरम होण्याचे चिन्ह आहे। आणि त्याचबरोबर स्वप्नात एखाद्या किन्नराला पैसे देणे शुभ मानले जाते आणि यामुळे बुधला बळकटी मिळते। मान्यतेनुसार जर तुम्ही तुमच्या स्वप्नात किन्नरला पैसे दिले असतील तर तुम्ही वास्तविक जीवनातही किन्नरला पैसे द्यावे। असे केल्याने नक्कीच धनलाभ होतो। कोणत्याही किन्नराला एखादे नाणे द्या, नोट नको। त्या बदल्यात किन्नरकडूनही एक नाणे घ्यावे। असे केल्याने बुध मजबूत होतो आणि शनी सुधारतो। जेव्हा जेव्हा तो तुमच्या दाराजवळ येतो व रिक्त हाताने परत जातो तेव्हा किन्नरचे स्वप्न अशुभ मानले जाते। जेव्हा असे स्वप्न येते तेव्हा किन्नरांना दान हे केलेच पाहिजे। आणि जर स्वप्नात गाय आली असेल तर मग समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्या घरी भेट देणार आहे। जर तुमच्या स्वप्नात एक गाय दिसली तर तुम्ही वास्तविक जीवनातही गायीची सेवा ही केलीच पाहिजे आणि त्यास हिरवा चारा खायला द्या। गौमातेची सेवा करणे हे पुण्याचे सर्वात मोठे कार्य मानले जाते। जे असे करतात त्यांच्या आयुष्यात कधीच अडचणी येत नाही आणि मरणानंतरही त्यांना स्वर्ग मिळतो। आणि स्वप्नात जर तुम्ही एखाद्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी पळत आहात अथवा दुसऱ्या कारणाने पळत असाल तर याचा अर्थ तुम्ही समस्यांपासून पळ काढत आहात। एखाद्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी पळ काढणे याचा अर्थ तुमच्या मागे कोणीतरी षडयंत्र रचत आहे। यावेळेस तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे। पळणे हे तुमच्यातील आत्मविश्वासाची कमतरता दाखवून देते आणि स्वप्नात हत्ती किंवा घोडा दिसणे हे देखील शुभ मानले जाते। या प्राण्यांच्या स्वप्नामध्ये आपली आर्थिक अडचणी दूर होऊ शकते। आपल्या स्वप्नात काळा विंचू किंवा साप दिसणे हे देखील आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकते। स्वप्नात मुंगूस दिसणे हे इतर कोणत्याही प्रकारे संपत्तीचे लक्षण असू शकते। म्हणजेच तुम्हाला ज्वेलरी किंवा डायमंडच्या रूपात पैसेही मिळू शकतात। आणि जर आपण एखाद्या स्वप्नात मधमाशी पाहत असाल तर हे समजून घ्या की आपले पैसे एखाद्या संकटापासून बचाव करणार आहेत आणि आपले आरोग्य सुधारत आहे। आणि जर आपल्या स्वप्नात स्वतःला आपल्या बोटावर अंगठी घालताना पाहिले असेल तर मग समजून घ्या की आपण कुठून तरी पैसे मिळवत आहात। तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।